नमस्कार मैत्रिणींनो, मी खानदेशची मनीषा. तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याची आमटी. आमची खानदेशी पद्धतीने बनवलेली शेवग्याची आमटी. तर आता ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत, हे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्या गरम पाण्यामध्ये उकळून घेऊ. पहिले सगळ्यात प्रथम गॅस लावलेला आहे, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण 1-2-3 चमचे मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून घेऊ. थोडंसं पाणी कोमट झालं की शेंगा टाकून देऊया. झालंय थोडं पाणी गरम आपलं. तर आता आपण या शेंगा सोडून घेऊ त्याच्यात. चला तर मग आता आपण एकीकडे शेंगा उकडायला ठेवून दिलेल्या आहेत. तर भाजीच्या वाटणासाठी तयारी करून घेतलेली आहे. तर त्याच्यासाठी आपण 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. हे छान असं काळसर भाजून घेतलेलं खोबरं आहे. हा एक छोटासा आल्याचा तुकडा आहे. थोडीशी कोथिंबीर आहे धुवून घेतलेली. आणि हा एक मध्यम आकाराचा कांदा आहे, तो मी तेलावर असा खरपूस असा भाजून घेतलेला आहे. तर हा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया. आपण अशा प्रकारे आता हे सगळं वाटण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण काय करणार आहोत, हे थोडं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडे हे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ आपण आता काय करू, अगदी मंद आचेवर थोडंसं खरपूस असं भाजून घेऊ. हे बघा, आता आपलं कसं असं छान पीठ भाजून झालेलं आहे. पीठ भाजायचं म्हणजे काय, ह्याच्यातला कच्चटपणा कमी होऊन जातो, म्हणजे चिकट लागत नाही ते मग आमटीमध्ये. हे बघा, छान आपल्या शेवगाच्या शेंगा उकळायला ठेवलेल्या होत्या त्या बघा, ते छान अशा मऊ अशा मस्त शिजलेल्या आहेत. हे बघा, एकदम छान शिजलेली आहे. तर आता शेंगा शिजून तयार आहेत. तर आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊया. सर्वात पहिले तेल तापायला ठेवलेलं आहे, ते तेल गरम झालेलं आहे आपलं. जिरं मोहरीची फोडणी देऊन घेऊ आपण. आता आपण आपलं हे वाटण मिक्सरमध्ये वाटलेलं टाकून घेऊया. ते चांगलं छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ. हळद टाकून घेतली आहे, मिरची पावडर टाकली आहे, आपला गरम मसाला. तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्हाला कोणाला किती कमी जास्त तिखट लागतं त्या हिशोबात तुम्ही टाकू शकता. किती छान असा रंग आलेला आहे. खोबरं छान काळं भाजल्यामुळे ना भाजीला छान रंग येतो आणि तेलही सुटतं छान.
हे बघा आता छान असं मस्त तळला गेलेला आहे आपला हा मसाला. तर आता आपण काय करणार आहोत, जे पीठ होतं ना भाजलेलं, तर ते मी पाण्यामध्ये असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघा असं छान चाळून घ्यायचं, ते गुठळ्या पडत नाही, काय नाही, भाजलेलं असल्यामुळे गुठळ्या पडत नाही त्याच्यात. तर आता आपण हे त्याच्यात टाकून घेऊया. हे पाणी टाकून घेतलेलं आहे आपण आता. तर आता त्याच्याच बरोबर आता आपण हे आपल्या शिजलेल्या शेंगा ज्या आहेत त्या आपण हे पाणी फेकणार नाही आहोत, ह्या पाण्यासकटच टाकायच्या आहेत, कारण पाण्यामध्ये सगळं जीवनसत्व उतरलेलं असतं शेंगांमधलं, त्याच्यामुळे पाणी टाकून द्यायचं नाही. माझ्या या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा अशी भाजी ट्राय करून बघा. जे खाणार नसतील ना ते सुद्धा खातील. इतकी सुंदर अशी भाजी होते. आता अशा प्रकारे आपण आता भाजीला छान उकळी आली की मग गॅस बंद करून देऊ. आपण आता भाजीला थोडंसं मीठ टाकून घेऊया, कारण शेंगा उकडताना आपण मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता जास्त मिठाची गरज नाही आपल्याला. तर चवीसाठी थोडंसं मीठ टाकून घेऊया, कारण थोडंसं पाणी वाढलं ना, म्हणून थोडंसं मीठ घालून घ्यायचं. तर आता आपण एक छान उकळी आली की मग गॅस बंद करून देऊ. झाली आहे भाजी, किती छान रंग, किती छान आला आहे तिला. बघा मैत्रिणींनो, आपली आमटी शेवगाची किती छान अशी तयार झालेली आहे आणि रंगसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे. तर माझ्या या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.